तर तिकडे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीमधील 3 पर्यटकांचा मृत्यू झाला होता। संजय लेले, अतुल मोने, हेमंत जोशी या तिन्ही पर्यटकांचं पार्थिव डोंबिवलीमध्ये दाखल झालं होतं आणि मध्यरात्री त्यांच्या पार्थिवावर डोंबिवलीतल्या शिवमंदिर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यानंतर मात्र डोंबिवलीवरती पूर्णपणे शोककळा पसरली आहे। हल्ल्याच्या निषेधार्थ डोंबिवली बंदची हाक आज देण्यात आली। पनवेलमधल्या दिलीप देसले यांच्या काश्मीरमधल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झाला। 60 वर्षांचे दिलीप देसले हे पनवेलमधल्या खांदा कॉलनीमध्ये राहत होते। त्यांना फिरायची प्रचंड आवड होती। त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि 3 मुलं आहेत। दिलीप देसले यांच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकुल अशा वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळेला पनवेल आणि परिसरातील अनेक नागरिक हे तिथे उपस्थित होते। यावेळेला 3ही मुलांनी त्यांना मुखाग्नी दिला। 2 मुली आणि 1 मुलगा अशी त्यांची ही मुलं आहेत। या सर्वांनी मुखाग्नी दिला।